नमस्कार. सद्गुरूंकडून अनुग्रह मिळणे ही एक अलौकिक गोष्ट आहे असं आपण ऐकतो. अनुग्रह मिळाला की आपली सर्व जबाबदारी आपले गुरु घेतात. मग आपल्याला काही करायची गरज नाही असं सर्वांना वाटतं. अशी कोणाकडून तरी अनुग्रह घेतलेली मंडळी वा मिळालेली मंडळी वर्षानुवर्षे आहेत तिथेच राहतात. परमार्थात तर त्यांची प्रगती होत नाहीच, पण प्रपंचातही सद्गुरू सर्व पाहून घेतील या समजामुळे बेसावतपणे जीवन जगून ही मंडळी स्वतःचा घात करून घेतात. अनुग्रहाच्या वेळी गुरु कुंडलिनी जागृत करतात व आपली शक्ती शिष्यात घालतात. त्यामुळे शिष्याचं काम सोपं होतं वा तात्काळ होतं असंही म्हणतात. पण असा अनुग्रह घेतलेली मंडळी अंती निराशच झालेली दिसतात. पण मग अनुग्रह म्हणजे नेमके काय? या अनुग्रहाच्या काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत का? हे आपण जाणून घेऊया सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, अनुग्रह म्हणजे नक्की काय? आणि साधुबोध झाला निरोनिया ठेला हा अनुग्रह कुठला? अनुग्रह या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे गुरु शिष्य संबंध जोडणं. अगदी साधा शब्द. आणि त्याचा गुह्य अर्थ, डीप अर्थ त्याचा जो आहे तो म्हणजे 9 ग्रहाच्या पलीकडे जाणं म्हणजे अनुग्रह. 2 त्याचे अर्थ आहेत. एक साधा वरवरचा अर्थ म्हणजे गुरु शिष्याचा संबंध जोडणं, आणि दुसरा त्याचा गूढ अर्थ म्हणजे 9 ग्रहाच्या पलीकडे जाणं. हे दोन्ही आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे गुरु शिष्याचा संबंध जोडणं म्हणजे अनुग्रह. आता संबंध का जोडायचा असतो? संबंध जोडलाच पाहिजे का, असे प्रश्न काही लोक विचारतात. तर तुम्ही आता कॉलेजमध्ये जाता, त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकता का? नाही. प्रवेश तुम्हाला दिला पाहिजे, त्यांनी मान्यता दिली पाहिजे की तुम्ही या कॉलेजमध्ये. त्याशिवाय मग तुम्हाला काहीतरी फी भरावी लागते वगैरे, तो भाग वेगळा. पण त्यांनी परवानगी दिली तर तुम्ही कॉलेजमध्ये येऊ शकता. नाही तर म्हणजे कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रवेश घ्यावा लागतो. आणि मग पुढे मग प्रोफेसर येणार, तो शिकवणार वगैरे वगैरे, हे सगळं पुढलं. तसं परमार्थामध्ये म्हणा किंवा संसारामध्ये सुद्धा म्हणा, आपल्याला कोणाला तरी गुरु करावं लागतं. प्रत्येक ठिकाणी गुरु करावं लागतं. आता तुम्ही आता डान्स शिकवता, म्हटल्यानंतर तुमच्याकडे शिकायला लोक येतात, मुली येतात, त्यांना तुम्ही डान्स शिकवता, मग तुम्ही त्यांचे गुरु झालात. ते म्हणते आपणच काय ते अशा हात हलवले म्हणजे काय झालं नाही. त्याच्यामध्ये ती कला आहे. ती कला तुम्ही त्यांना शिकवता, ती कशी आत्मसात करायची, त्याच्यासाठी कसे पावलं उचलायची वगैरे वगैरे तुम्ही शिकवता, आणि त्याच्याकडे ते करून घेता, तेव्हा ते शिकतात. तसं प्रत्येक कलेमध्ये, प्रत्येक विद्येमध्ये गुरु लागतो. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. कळलं की नाही? आणि म्हणून गुरुविण अनुभव कैसा कळे म्हणून म्हटलं की नाही, की गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय अनुभव नाही. आणि म्हणून गुरु करणं ही गोष्ट जी आहे, आता गुरु करणं हा शब्द वापरला जेव्हा आपण, तर गुरु करायचा म्हणजे नावापुरता गुरु करायचा असं नव्हे. आता पुष्कळ लोकांचा असा समज आहे की गुरु केल्याशिवाय गती नाही, असा बऱ्याच लोकांचा समज आहे की गुरु केल्याशिवाय गती नाही. आणि म्हणून ते कोणालाही गुरु करतात. का? तर गुरु केल्याशिवाय गती नाही, मग कोणाला तरी गुरु करायचं की आपल्याला चांगली गती मिळेल या भ्रमात राहायचं. पण हे सगळं चुकीचं आहे. गुरु केल्याशिवाय गती नाही हे खरंच, पण गुरु कोणाला करायचा हे महत्त्वाचं आहे का वाटेल त्याला गुरु करायचा. पतीशिवाय गती नाही हे खरं, स्त्रीला पतीशिवाय गती नाही हे खरं, पण याचा अर्थ वाटेल त्याच्या पुरुषाच्या गळ्यामध्ये माळ घालायची पती म्हणून, मग तो दारुडे असू दे, नाहीतर तो जुगार खेळणारा असू दे, नाहीतर तो कसाही असू दे, का पतीशिवाय गती नाही, करा पती कोणाला तरी, असं होतं का? तसंच इथे आहे. जे आपण संसारामध्ये करतो ना, तसंच परमार्थामध्ये आहे की तुम्हाला ज्ञान देणारा जर असेल तर तो गुरु. आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे डान्स शिकवता, आता कोणाही बाईला जर त्यांनी सांगितलं आम्हाला डान्स शिकवा म्हणून तर चालेल का?
तसं या अध्यात्मशास्त्रामध्ये आज असं झालेलं आहे की कोणी उदी देतो, कोणी भस्म देतो, कोणी अंगारे देतो, कोणी दुपारे देतो, कोणी कर्मकांड करायला सांगतो आणि ते गुरु होतात. आणि मग ते सद्गुरू पण नाव लावतात मग नंतर. असे आहेत काय काय, कळलं की नाही. मग ते गुरु करता करता मग हळू सद्गुरू पण लावून टाकतात. तर सांगायचा मुद्दा असा की गुरु काय म्हणा किंवा सद्गुरू काय म्हणा, तो ज्ञानी असला पाहिजे. आणि तो जर ज्ञानी असेल तरच तो सद्गुरू होऊ शकतो. उदी भस्म अंगारे दुपारी दिले म्हणजे काय नाही. किंवा कर्मकांड आता कर्मकांड शिकवायला गुरु कशाला पाहिजे. कोणी सांगेल तर लहान मुलगा सुद्धा सांगेल कर्मकांड, तीर्थयात्रा कर, व्रतवैखरी कर, उपास कर, पोथीवाद झालं. आता हे सांगितल्यानंतर गुरु कसला झाला, ह्याला गुरु म्हणत नाही. किंवा कानात मंत्र सांगितला की गुरु झाला. पुष्कळ ठिकाणी असं मी बघितलेलं आहे की कानामध्ये मंत्र सांगितलं ना गुरु झाला. आता कानामध्ये मंत्र सांगायला काय अक्कल लागते का. हां, 5 वर्षाची पारू किंवा 4 वर्षाचा चारू कोणी कानामध्ये मंत्र सांगू शकतो म्हणजे काय तो गुरु झाला. हा असला भोळेपणा, भोळसटपणा आपल्या लोकांमध्ये आहे. आणि गंमत अशी आहे की एकदा गुरु केल्यानंतर दुसरा गुरु करायचा नाही, पुन्हा भानगड. कळलं की नाही. एकदा गुरु केल्यानंतर दुसरा गुरु करणं म्हणजे पाप. त्यामुळे होतं काय की कोणाला तरी गुरु म्हणून एकदा त्याच्या गळ्यात माळ घातली किंवा त्याच्याकडनं माळ घालून घेतली की तो कायमचा तिकडे राहतो. पण हे सगळं चुकीचं झालेलं आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. गुरु तिथे ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरु तेथे ज्ञान. गुरु तिथे ज्ञान असलं पाहिजे. चंद्र तेथे प्रकाश, शंभू तेथे अंबिका. तसं गुरु तेथे ज्ञान, ज्ञान असलं पाहिजे. ज्ञान नाही तर त्याला गुरु करण्याचा अर्थ नाही. आणि पुन्हा नुसता तो ज्ञानी असून चालणार नाही, तो मार्गदर्शन करणारा पाहिजे. त्याला मार्गदर्शन करण्याची त्याच्याजवळ कुवत पाहिजे. हे पण त्याच्याबरोबर आहे. तसं मार्गदर्शन करण्याची त्याच्याजवळ इच्छा पाहिजे. आणि तो पुन्हा निरपेक्ष पाहिजे. शिष्याकडनं आपली अपेक्षा करतो आहे पैशाची म्हणा काय, तो गुरु होऊ शकत नाही. गुरु हा निरपेक्ष पाहिजे पहिला. आणि दुसरी गोष्ट तो ज्ञानी असला पाहिजे, म्हणजे आत्मज्ञानी असला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला शिकवण्याची कला पाहिजे. आता तुम्ही उत्तम नाच करता पण शिकवण्याची कला ही वेगळीच आहे पुन्हा. आता MA झालेला, MA BA BT असा काहीतरी चांगला PhD झालेला माणूस असेल तर तो उत्तम शिकवेल असं नाही. एखादा मॅट्रिक झालेला असा उत्तम शिकवेल. का शिकवणं ही एक पुन्हा वेगळी कला आहे. ते काय डिग्र्याने येत नाही. डिग्र्या मिळवल्या म्हणजे तुम्ही शिकवण्याची कला तुम्हाला येणार नाही. तुम्ही ज्ञानी आहात पण शिकवण्याची कला तुम्हाला येणार नाही. तर इथे तसंच आहे. तो गुरु म्हणजे निरपेक्ष पाहिजे. तो स्वतः आत्मज्ञानी पाहिजे. शिकवण्याची कला त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्याला शिकवण्याची इच्छा पाहिजे. इच्छाच नसेल तर काय उपयोग. सगळं आहे पण त्याला इच्छाच नाही तर काय उपयोग. ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्यालाच तुम्ही गुरु सद्गुरू करू शकता. आता गुरु सद्गुरूमधला फरक काय. कला विद्या ह्याच्यामध्ये जे शिकवतात ते गुरु आणि अध्यात्मामध्ये जे शिकवतात ते सद्गुरू, हा त्यातला फरक असतो. तर सांगायचा मुद्दा असा की गुरुचं महत्त्व फार आहे. कारण गुरु तुम्हाला जे शिकवतात ते फार महत्त्वाचं असतं. आता गंमत अशी आहे की तुम्ही डान्स स्वतःच्या बुद्धीने शिकायचं ठरवलं तर किती दिवस लागतील, किती महिने लागतील, किती वर्ष लागतील. हां, आणि कोणाला गुरु केल्यानंतर फार लवकर तुम्ही त्याच्यामध्ये प्रगती करू शकाल. कारण का तुम्ही ज्याला गुरु करता, म्हणजे खरा गुरुबद्दल मी बोलते बरं का. आता एक खोट्या गुरुबद्दल बोलत नाही. जो खरा गुरु असतो त्याच्या पाठीमागे त्याची पुण्याई असते. पुण्याई असते म्हणजे काय असते, त्यांनी मेहनत घेतलेली असते, कष्ट घेतलेले असतात, अभ्यास केलेला असतो, तप केलेलं असतं आणि त्यांनी ज्ञान मिळवलेलं असतं. आता हे सगळं तुम्हाला आयतं मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला गुरुकडून आयतं मिळणार आहे. जसं आई मुलासाठी बाजारात जाते, धनधान्य आणते, स्वयंपाक करते, शिजवते, ताटपाट बांधते,
आणि त्याच्या पानामध्ये वाढते. आता एवढं सगळं केल्यानंतर त्या मुलाला आयतं सगळं मिळालं आणि मेहनत कोणाची? आईची. आयतं मिळालं त्या मुलाला. तसं हे आहे की सद्गुरू सगळं त्यांनी मिळवलेलं असतं. कष्ट करून, अभ्यास करून, तप करून, प्रयत्न करून आत्मज्ञान मिळवलेलं असतं, ज्ञान मिळवलेलं असतं. आणि हे आत्मज्ञान, हे ज्ञान शिष्याला सहज मिळतं. हा गुरु शिष्य संबंध जोडण्याचा जो महत्त्वाचा भाग आहे तो हा. आज लोकांना त्यातलं कळतच नाही. लोक कोणालाही गुरु मानतात, काहीतरी करतात, सगळा भोळसटपणा, आणि मग ते लुबाडले गेले नंतर मग ठणाणं करतात. कळलं की नाही? आता दुसरा भाग बघूया आपण. दुसरा भाग म्हणजे अनुग्रह घ्यायचा तो 9 ग्रहाच्या पलीकडे जाण्यासाठी. 9 ग्रह म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये 9 ग्रह आहेत की नाही? हे 9 ग्रह आपल्यावर सत्ता गाजवतात असं म्हणतात. कळलं की नाही? तुमची पत्रिका पाहतात आणि मग तुमचं सगळं सांगतात की नाही. म्हणजे 9 ग्रहाची सत्ता तुमच्यावर चालते, म्हणजेच तुमच्या शरीरावर चालते. कळलं की नाही? आता 9 ग्रहाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय करायचं की आपण ह्या शरीराला ओलांडून पलीकडे जायचं. पलीकडे कुठपर्यंत जायचं? परमेश्वराच्या चरणापर्यंत जायचं. म्हणजे 9 ग्रहाच्या पलीकडे जाणं म्हणजे अनुग्रह, हे तुम्हाला कळेल. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्या डोक्यावर बल्ब आहे, त्या बल्बमधून प्रकाश पडतो आहे, बरोबर? हां. आता बल्बमधून प्रकाश पडतो आहे, त्यामुळे इथे सगळीकडे प्रकाश पडला आहे, बरोबर? हां. आता मला सांगा, प्रकाश कोणामुळे आहे? बल्बमुळे. आता बल्ब नाही तर प्रकाश पडेल का? नाही. आता बल्ब प्रकाश टाकतो कोणामुळे? त्याच्या पाठीमागे यंत्रणा आहे. मग ती यंत्रणा, इलेक्ट्रिकची उपकरणं ज्याला आपण म्हणतो, ती यंत्रणा आहे. आता ती यंत्रणा नुसती आहे, बल्ब आहे, प्रकाश पडेल? मग प्रकाश कधी पडेल? ती यंत्रणा त्या इलेक्ट्रिसिटीला जेव्हा जोडली जाईल तेव्हा प्रकाश पडेल. नाहीतर बल्ब आहे, यंत्रणा आहे, पण जोडली गेलेली नाही इलेक्ट्रिसिटीला, तर प्रकाश पडेल का? प्रकाश पडणार नाही. तसं आपलं हे शरीर म्हणजे बल्ब. या बल्बमधून प्रकाश पडतो. कसला प्रकाश? आता पाहणं हा प्रकाश आहे, ऐकणं हा प्रकाश आहे, मी आता बोलतो आहे हा प्रकाश आहे. आपण म्हणतो माणूस गेला रे गेला. मनुष्य मेल्यानंतर आपण काय म्हणतो? अहो तो गेला. गेला काय? तो गेला म्हणतो तो तिकडे पडलेला असतो. त्याचं शरीर जे आहे ना ते तिथे पडलेलं असतं. पण तुम्ही येणार जाणार काय सांगता? अहो तो गेला. अहो तो गेला कुठे? हा तर इथेच आहे. मग गेला काय? खरा गेला म्हणजे श्वास गेला, पाहणं गेलं, ऐकणं गेलं, बोलणं गेलं, देणं घेणं गेलं, चालणं गेलं, सगळं गेलं. कळलं की नाही? म्हणजे गेला म्हणजे काय कळेल तुम्हाला. हे मी काय सांगतो आहे की आता व्हिडिओ चालतो, बल्बमधून प्रकाश पडतो, फ्रीज चालतो, अशी इलेक्ट्रिसिटीची निर्णय उपकरणं जी आहेत ती सगळी कामं करतात. पण कोणामुळे? इलेक्ट्रिसिटीमुळे. पण नुसती इलेक्ट्रिसिटी आहे पण त्याला जोडलेलं नाही तर काय उपयोग? बरं, नुसती इलेक्ट्रिसिटी आहे पण यंत्रणा नाही, बल्ब नाही, तर काय उपयोग आहे? प्रकाश पडेल? नाही. म्हणजे हे सगळं पाहिजे, हे सगळं पाहिजे. म्हणून जीवनविद्या काय सांगते? आता अध्यात्मामध्ये काय आहे? फक्त त्या विजेलाच महत्त्व दिलेलं आहे. कळलं की नाही? अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये त्या विजेला महत्त्व दिलेलं आहे, बाकीच्याला महत्त्व दिलेलं नाही. आणि जीवनविद्येने ह्या सगळ्याला महत्त्व दिलेलं आहे. जीवनविद्या काय सांगते की वीज आहे पण तुमच्यात बल्ब नसेल तर प्रकाश कसा पडेल? बरं, त्याच्या पाठीमागे यंत्रणा आहेत, ती नसेल तर प्रकाश कसा पडेल? बरं, यंत्रणा आहे, बल्ब आहे, सगळं आहे, पण ती विजेला जोडली नाही तर कसा प्रकाश पडेल? कळलं ना? तसं जीवनविद्या काय सांगते? हे सगळं जे आहे ना हे महत्त्वाचं आहे. शरीर महत्त्वाचं आहे, त्याच्या पाठीमागे ते ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ती महत्त्वाची. त्याच्या पाठीमागे ती सगळी जी मन, बुद्धी, चित्त ते महत्त्वाचं आहे. त्याच्या पाठीमागे
जे काही यंत्रणा जी आहे, आतमध्ये हृदय आहे, लिव्हर आहे, पॅन्क्रियास आहे, ही सगळी यंत्रणा आहे. कल्पना, भावना, धारणा ही यंत्रणा आहे. ही सगळी यंत्रणा आहे बघा, कळलं की नाही. पण ही जर त्याला जोडली गेली नाही, त्या चैतन्य शक्तीला, त्याच्यापैकी काही तुम्ही कल्पना करू शकत नाही. त्या चैतन्य शक्तीला म्हणजे देवाला जर तुम्ही जोडले गेले नाहीत तर तुम्ही कल्पना करू शकत नाही, भावना करू शकत नाही, पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, चालू शकत नाही, बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. साधं जेवण पण तुम्ही करू शकत नाही. मग आता महत्त्व काय? सगळ्याला महत्त्व आहे. पण आज आपण महत्त्व कशाला देतो? आज आपण शरीराला पण महत्त्व देत नाही. आज आपण शरीराला पण महत्त्व देत नाही. मग आपण महत्त्व कशाला देतो? मला काय हवं आणि मला काय नको याला आपण महत्त्व देतो. बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत महत्त्व कशाला दिलं? मला काय हवं आणि मला काय नको. तुमच्या डोळ्यासमोर एवढंच आहे. आणि आलाच खरा संसार. असा संसार म्हणतात तो एवढाच, कळलं की नाही, की मला हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, नको ते टाळण्यासाठी प्रयत्न करणं, आणि हा प्रयत्न करणं म्हणजे संसार असं झालेलं आहे, कळलं की नाही. तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या शरीराकडे सुद्धा लक्ष देत नाही. फक्त देता म्हणजे कसं, लोकांमध्ये जायचं ना, मग आता व्यवस्थित असलं पाहिजे, मग शरीराला व्यवस्थित ठेवा, इतकंच तुम्ही बघता. म्हणजे तुम्ही चांगलं दिसलं पाहिजे एवढ्यासाठी तुम्ही शरीराकडे लक्ष देता. पण शरीराचं महत्त्व तुम्हाला कधी समजलं आहे का? शरीराचं महत्त्व समजलेलं नाही. त्याच्यासाठी आमचं पुस्तक वाचा, शरीर साक्षात परमेश्वर. म्हणजे तुम्हाला कळेल की शरीराचं महत्त्व किती आहे. हे मी काय सांगतो आहे की हे सगळं महत्त्वाचं आहे. आता पूर्वीच्या लोकांनी काय केलं, शरीराला महत्त्वच दिलं नाही. ती जी यंत्रणा आहे त्याला महत्त्व दिलं नाही, बल्ब आहे त्याला महत्त्व दिलं नाही. मग दिलं महत्त्व फक्त विधेला, म्हणजे चैतन्य शक्तीला, कळलं की नाही. आणि म्हणून झाली काय गंमत, आपल्याला 1000 वर्ष जी गुलामगिरी आली त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक मुख्य कारण असं की आपण मटेरियल लाईफकडे दुर्लक्ष केलं, कळलं की नाही. असो, तर सांगायचा मुद्दा असा म्हणजे नवग्रहाच्या पलीकडे जाणं म्हणजे अनुग्रह. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू तुम्हाला असं ज्ञान देतात की तुम्ही ते ह्या शरीराच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे करून देवापर्यंत नेऊन तुम्हाला सोडतात. आणि देवाशी आणि आपला जोडायचं कसं ते शिकवतात. संबंध, कळलं की नाही. हा संबंध एकदा जोडला की करंट सुरू झाला, आणि एकदा करंट सुरू झाला की आपल्याला जीवनाला अर्थ प्राप्त झाला. नाहीतर आपलं जीवन म्हणजे अनर्थ किंवा निरर्थक, कळलं की नाही. पण ज्याला परम अर्थ म्हणतात म्हणजे परमार्थ, परम अर्थ म्हणजे परमार्थ, तो खरा परम अर्थ म्हणजे परमार्थ तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्या ईश्वराशी, परमेश्वराशी जोडले जाता. म्हणून जोडले जाणं हे महत्त्वाचं आहे. मग जोडण्याची क्रिया कशाने होते, ते कोण करतं, त्याची युक्ती काय, हे सगळं सद्गुरू शिकवतात. आणि म्हणून सद्गुरूने एकदा हे शिकवलं ना जोडण्याची कला, मग सद्गुरू एका विशिष्ट लिमिटपर्यंत करू शकतात, त्याच्या पलीकडे करू शकत नाही. आणि एकदा तुम्हाला ती जोडण्याची कला शिकवल्यानंतर मग ती शिकणे तुमचं काम. तुमच्या मुलींना तुम्ही डान्स करायला शिकवल्यानंतर त्याप्रमाणे डान्स करणं हे त्यांचं काम आहे, शिकणं हे त्यांचं काम आहे, शिकवणं हे तुमचं काम आहे. तसं सद्गुरू तुम्हाला शिकवतात, शिकणं हे शिष्याचं काम आहे. आणि शिकून त्या तत्वापर्यंत जाऊन पोचणं, त्याच्यासाठी जो अभ्यास लागतो तो अभ्याससुद्धा सद्गुरू शिकवतात. त्याला साधना म्हणतात. कसा करायचा वगैरे वगैरे सगळं सद्गुरू शिकवतात. आणि तुम्ही त्या तिथपर्यंत जाऊन बसता. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागे. लोह परिसाची न साय उपमा, सद्गुरू महिमा अघात. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा, असं आहे. आणि म्हणून अनुग्रह म्हणजे नवग्रहाच्या पलीकडे जाणं. आणि पलीकडे कुठपर्यंत जाणं,
एक एक पायरी ओलांडत ओलांडत परमेश्वराच्या चरणापर्यंत जाणं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. म्हणजे सगळं जीवन आनंदाचं व्हायला पाहिजे असेल तर चरणी जगन्नाथा चित्त ते जोडलं गेलं पाहिजे. कळलं की नाही. एकदा हे जोडलं गेलं ना की जीवनामध्ये आनंदाची दिवाळी. आनंदाची आपल्याकडे आता दिवाळी फक्त वर्षातून एकदा येते, पण ह्याच्यामध्ये आनंदाची दिवाळी दररोज 365 दिवस आनंदाची दिवाळी. आता ही मिळवायची की न मिळवायची हे तुम्ही ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे